गुरुपौर्णिमा निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या व नातेवाईकांना आज आस्था रोटी बँकेतर्फे अन्नदान करण्यात आले आहे। असे म्हटले जाते की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, जे भुकेले सोलापुरात आहेत अशा लोकांना आस्था फाउंडेशन तर्फे अन्न वाटप करून गुरुपौर्णिमा साजरी केली। सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता बहुतांशी रुग्ण परगावून येतात। येणाऱ्या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांनाही तितकेच मुक्काम पडतो जितक्या रुग्णांना। खरं तर सिव्हिलमध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रुग्ण हा हालाकीच्या परिस्थितीतून पैशांची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजा करता येतात। उपचार कधी 4 दिवस चालतो तर कधी कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधीत रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावे लागते। वाढत्या महागाईमुळे येतानाच घरातून अन्न घेऊन येतात, परंतु ते आणलेले अन्न 1 किंवा 2 दिवसात खराब होते व हातात इतका पैसाही नसतो की दिवसातून 3 वेळा बाहेरचे विकत घेऊन खावं लागतं। ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रोटी बँकेचे सर्वेसर्वा विजय चंचुरे व त्यांच्या मातोश्री इंदुमती चंचुरे यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचे ठरवले। भावना फक्त हीच, रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी। घरापासून दूर आलेल्यांना किमान घरचं सकस अन्न मिळावे म्हणून येथे आजपासून अन्नदान करण्याचा निश्चय केला। यामध्ये आपण आस्था संस्थेतर्फे चपाती भाजी, आमटी, मसाला भात, शिरा, लाडू, जिलेबी असे अन्न वाटप करण्यात आले आहे। यावेळी आस्था फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते। विजय चंचुरे, निलिमा हिरेमठ, पुष्कर पोकाळे, संपदा जोशी, नीता अकुर्डे, रणरागिनी विद्यामाने, ज्योत्सना सोलापूरकर, संगीता चंचुरे, सुवर्णा पाटील, कांबळे मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभले आहे। गुरुपौर्णिमेला अन्नदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते।